आता आपण काय बघितलं, शेप ऑफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्याच्या 4 केसेस बघितल्या आपण. आता आपण बघणार आहोत एक्सेस प्रेशर. काय बघणार आपण आता? एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय? एक्स्ट्रा प्रेशर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय? एक्स्ट्रा प्रेशर. बघा, आणि तो एक्सेस प्रेशर जो आहे ना, तो असं लिहिला जाणार आहे, पी आय मायनस पीओ बरोबर काय येणार आहे? 2T बाय आर किंवा 4T बाय आर. 2T बाय आर आला म्हणजे 100% काय? ड्रॉप आहे. 4T बाय आर आला म्हणजे काय? बबली. आता बघायचं आपल्याला विषय कुठे झाला. विषय असा आला, मी घेतला असं लिक्विड घेतला. ठीक आहे, हे लिक्विड माझं. कोणतं लिक्विड बद्दल चर्चा चालू आहे? माझं प्लेन सरफेस वर. कशाबद्दल चर्चा चालू आहे आपल्या आता? प्लेन सरफेस. प्लेन सरफेस वर चर्चा चालू. मी घेतलं इथं एक पॉइंट. ठीक आहे, त्याच्यावरती ए पॉइंट म्हटलं आणि त्याच्या खाली मी बी पॉइंट म्हटलं. याच्या खाली हा ए पॉइंट आहे आणि हा काय? बी पॉइंट. आणि हा काय? सरफेस आहे. या सरफेसवर मी काय केलं? एक टँजंट ड्रॉ केलं. या सरफेसवर मी काय केलं? टँजंट ड्रॉ केलं. या सरफेसवर पण काय केलं? टँजंट ड्रॉ केलं. ठीक आहे, T1 and T2. मी बघितलं T1 and T2 कशा असतील रे? इक्वल अँड अपोजिट. T1 and T2 काय झालं तुमचे? अपोजिट. T1 and T2 आर इक्वल अँड अपोजिट. त्याच्यामुळे तुम्ही काय करतील? कॅन्सल इच अदर करतील. कॅन्सल इच अदर. वरती जो तुमचा ए पॉइंट भेटतोय, वरती जो ए पॉइंट भेटतोय, मग त्या पॉइंट वरचा जो फोर्स आहे त्याला मी काढलं एफ ऑफ ए. जो ए पॉइंट भेटला त्याच्यावरचा फोर्स काय आहे? एफ ऑफ ए. हा जो एफ ऑफ ए आहे त्या फोर्सला नाव दिलं जातं सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. तो स्वतः ऍडजस्ट करून घेणार आहे. सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. काय डाऊट आहे? त्याला काय करतो आपण? स्वतः ए जो आहे तो स्वतः ऍडजस्ट करणार आहे. एमजी तर 100% डाऊनवर्ड लागणार आहे. एमजे ऍक्टेड डाऊनवर्ड्स. एमजी बद्दल काय अडचणच नाही. एमजी नेहमी खालीच लागत असतो. एमजी ऍक्टेड डाऊनवर्ड्स. आता मी बघितलं आपल्याने जर मी इकडून फोर्स वाढवला तर असं होईल. जर मी त्याला खालून फोर्स वाढला तर असं दिसला असतं तुम्हाला. वरतून जेव्हा बघतोय मी असं दिसतोय. वरतून फोर्स वाढवला, जर वरतून वरचा आणि खालचा जर फोर्स सारखा असेल तर हा कसं राहील? सरफेस प्लेन राहील. म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी कसा राहिला तुमचा? सेम झाला. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी कसा झाला तुमचा? सेम झाला. ओके, एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी काय झाला तुमचा? एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी कसं मिळालं मला? सेम. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी कसं भेटलं मला? सेम भेटला. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम भेटला त्याच्यामुळे काय म्हटलं मी? प्लेन सरफेस मला मिळतोय. बरोबर की नाही? मला काय भेटला? प्लेन सरफेस. काय डाऊट आहे? ही झालं माझं प्लेन सरफेसची गोष्ट. आता बघतो मी कॉन्केव मिनिस्कस. असं काहीतरी भेटेल ना कॉन्केव मिनिस्कस म्हटलं, बरोबर ना? कॉन्केव मिनिस्कस असं काहीतरी भेटेल. परत तोच उद्योग ना. वरती कोणता पॉइंट? ए पॉइंट. खाली कोणता पॉइंट आहे? बी पॉइंट. ए पॉइंट कोणता आहे तुमचा? सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. ए पॉइंट काय तुमचा? सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. आणि एमजे तर तुमचा खाली लागणार. याच्याबद्दल काय डाऊट आहे? एमजे तर तुमचा 100% खालीच लागत असतो. चला, काय केलं आपण इकडं? टँजंट ड्रॉ केला. तर इथं पण काय करूया आपण? टँजंट ड्रॉ करून घेऊ. मी काय केला? टँजंट ड्रॉ केला. हा T1 या साईडला ड्रॉ केला, त्याला म्हणतो मी T2. लक्षात आलं? काय लक्षात आलं? तिरकस आपल्याला आवडत नाही. तिरकस आवडत नाही तर मग आपण काय केलं? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल केला. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल केलं. मग तुम्ही काय सांगाल? इथं मी जर सपोज थिटा म्हटलं असतं, तुम्ही काय म्हटलं असतं? T2 cos थिटा लिहिलं असतं. इथं काय लिहिलं असतं? T1 cos थिटा लिहिलं असतं. इथं काय लिहिलं असतं? T2 sin थिटा आणि T1
साइन थिटा. काय कळालं तुम्हाला? मी टँजंट ड्रॉ केल्यामुळे काय लक्षात आलं? T1 cos theta and T2 cos theta काय होतंय दिसत इथं T1 आणि T2 कसे इक्वल आणि अपोजिट. तसं काय T1 cos theta आणि T2 cos theta आर इक्वल अँड अपोजिट आहे. इक्वल अँड अपोजिट आहे. त्याच्यामुळे ते काय करतील? एकमेकांना कॅन्सल करतील. कॅन्सल इच अदर. मला एक सांगा, वरच्या साईडला काय झालं रे? T1 sin theta आणि T2 sin theta दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. तर दोघांची काम जाईल ऍडिशन होऊन जाईल. T1 sin theta आणि T2 sin theta added together. बरोबर की नाही? T1 sin theta and T2 sin theta are added करूया डायरेक्ट. added together. म्हणजेच काय कळालं तुम्हाला? एफ ऑफ ए काय झालं तुमचा? एफ ऑफ ए काय झालं? इन्क्रीज झाला ना? एफ ऑफ ए काय झालं तुमचा? इन्क्रीज झाला. एफ ऑफ ए जर माझा इन्क्रीज झाला असेल तर मला माहिती आहे फोर्स प्रेशर इज काय? फोर्स अपॉन एरिया. एरिया तर सेमच राहणार आहे. म्हणून तुम्ही काय म्हटले? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. मग तुम्ही काय म्हटलं? पी ऑफ ए पण काय झालं तुमचा? इन्क्रीज झाला. पी ऑफ ए पण काय झालं तुमचा? इन्क्रीज झाला. काय डाऊट आहे? पी ऑफ ए काय झालं तुमचा? इन्क्रीज झाला. पी ऑफ ए इन्क्रीज झालेला आहे म्हणजेच कोणत्या साईडला आहे रे? पी ऑफ ए कोणत्या साईडला? कॉन्केव्ह साईडला का कॉन्व्हेक्स साईडला? कॉन्केव्ह साईडला. पी कॉन्केव्ह साईडला प्रेशर काय झाला? पी कॉन्केव्ह साईड प्रेशर काय होतं तुमचा? प्रेशर विल बी इन्क्रीज. कॉन्केव्ह साईडला प्रेशर काय झालं तुमचा? इन्क्रीज. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ना, पी कॉन्केव्ह मोठा आहे कोणापेक्षा? पी कॉन्व्हेक्स. खाली काय कॉन्व्हेक्स आहे, वरती काय कॉन्केव्ह. खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. पी कॉन्केव्ह साईडला प्रेशर काय झालं तुमचा? इन्क्रीज झाला. काय डाऊट आहे? सिमिलरली मग ती म्हणतात का तुम्ही? कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हटल्यानंतर तुम्ही असं डायग्राम काढणार आहे. हे लिक्विड अशी राहील मध्ये. बरोबर ना? मग तुम्ही काय करतो ते? या पॉइंट पासून काय ड्रॉ करतो? टँजंट ड्रॉ करतो ते. टँजंट ड्रॉ करून घ्या. त्याला T1 म्हटलं, त्याला T2 म्हटलं. हे असा खाली आला, हा असा खाली आला. बरोबर की नाही? पण तुम्ही इथं काय लिहितात? T2 cos theta. इथं काय लिहिलं? T1 cos theta. आणि काय कळालं? T2 sin theta आणि T1 sin theta added together vertically upward. बरोबर की नाही? वर्टिकली अपवर्ड्स ला ऍड केला. काय डाऊट आहे? वर्टिकली अपवर्ड्स. परतोच उद्योग ना, हे सेम राहील ना, इथपर्यंत सेम राहील. चला लिहू. कळालं? आणि एमजी तर कालच लागणार आहे. एमजी काय जाईल? काल लागेल. एमजी तर तुमचं 100% काल लागणार. द्या मार्क. काय लिहिणार तुम्ही? पटकन द्या. T1 cos theta and T2 cos theta काय करतील रे? आर इक्वल अँड अपोजिट आहे. त्याच्यामुळे काय करतील ते? कॅन्सल इच अदर. त्याच्यानंतर काय? T1 sin theta and T2 sin theta are added together वर्टिकली डाऊनवर्ड्स राहील. आता या फोर्स गेला, आता काय झालं तुमचा? डाऊनवर्ड्स. बरोबर की नाही? वरच्या साईडला काय? ए आणि खालच्या साईडला काय तुमचा? बी. मी जर तुम्हाला विचारलं एफ ऑफ ए काय होईल? खालच्या साईडला वाढलं ना. एफ ऑफ ए साईडला काय झालं? कमी झाला. एफ ऑफ ए काय झालं तुमचा? डिक्रीज झाला. एफ ऑफ ए जर तुमचा डिक्रीज झालेला असेल तर आपल्याला माहिती आहे प्रेशर काय? फोर्स अपॉन एरिया. म्हणून काय म्हणतो? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. देअरफॉर काय म्हटलं तुम्ही मग? पी ऑफ ए काय होता तुमचा? डिक्रीज झाला. बरोबर की नाही? पी ऑफ ए काय झाला तुमचा? डिक्रीज झाला. पी ऑफ ए कोणत्या साईडचा रे? कॉन्व्हेक्स साईडला आहे. कोणत्या साईडला आहे? ए कोणत्या साईडला आहे? कॉन्व्हेक्स साईडला. म्हणून तुम्ही काय असाल? पी कॉन्व्हेक्स साईड प्रेशर काय झाला तुमचा? विल बी काय झाला? डिक्रीज झाला. म्हणजेच काय कळालं तुम्हाला? परत एकदा कळालं. काय कळालं? पी कॉन्केव्ह नेहमी काय राहील? जास्त राहील कोणापेक्षा? पी कॉन्व्हेक्स पेक्षा. बरोबर की नाही? हे बोलतोय आपण. इथं पण तेच झालं. म्हणजे काय कळालं?
म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली, इनर साइडला म्हणजे कॉन्केव्ह साइडला प्रेशर कसा असतो तुमचा? जास्त असतो. काय डाऊट आहे? कॉन्केव्ह साइडला प्रेशर कसा असतो तुमचा? जास्त असतो. क्लिअर आहे? बघा मग आता, जर कॉन्केव्ह साइडला जर प्रेशर जर जास्त असेल, मी घेतला आता सपोज हा ड्रॉप घेतला, ठीक आहे, हा ड्रॉप घेतला, ड्रॉप आहे, या ड्रॉपचं हे कोणतं शेप असं आहे, म्हणजे हे कोणत्या साईड झाले? या साईड बघितलं, या साईडला काय झाला? कॉन्केव्ह. या साईड बघितलं, इकडे काय झालं? कॉन्केव्ह. या साईड बघितलं, काय झालं? हा इनर साईडचा आहे आणि हा काय? आउटर साईडला. ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे. मधल्या साईडला किती प्रेशर एक्स्ट्रा आहे तर तुम्ही कसं काढणार? कारण की पीआय जास्त मोठा आहे. तुम्हाला जर विचारलं पीआय कसा राहील रे, मोठा असेल कोणापेक्षा? पीओ पेक्षा. किती एक्स्ट्रा आहे? किती एक्स्ट्रा काढायचं तुम्ही काय म्हणशाल? पीआय मायनस पीओ. मग त्यालाच आपण काय म्हटलं? एक्सेस प्रेशर. त्यालाच काय म्हटलं आपण? एक्सेस प्रेशर. काय डाऊट आहे? त्यालाच आपण काय म्हटलं? एक्सेस प्रेशर. क्लिअर आहे? त्याला काय म्हटलं आपण? एक्सेस प्रेशर. मग तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला ही स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. पी कॉन्केव्ह इज ग्रेटर दॅन पी कॉन्व्हेक्स. मग तुम्ही पीआय मायनस पीओ इज मी म्हणू शकतो काय? 2T बाय आर किंवा पीआय मायनस पीओ जो आहे तुमचा 4T बाय आर. यालाच म्हटलं तर एक्सेस प्रेशर आणि त्यालाच म्हटलं तर लॅपलास करेक्शन फॉर ए प्रेशर. लॅपलास लॉ पण म्हटलं आता. क्लिअर आहे? पटकन घ्या.